एकाच एकादशीला काही जण योगिनी एकादशी म्हणतात तर काही जण भागवत एकादशी. प्रभू, या दोन नावामागचं दिव्य रहस्य काय आहे? धर्मराजा, मला एक सांग. महाराष्ट्रातील माझे भक्त जेव्हा पंढरपूरला येतात तेव्हा कोणी मला विठ्ठल म्हणतं, कोणी प्रेमाने पांडुरंग म्हणतं, तर कोणी लाडाने विठोबा अशी हाक मारतं. विचार करा जरा. पण सांग बरं धर्मराजा, नावं वेगळी असली तरी देव वेगळा होतो का? होतो का? नाही प्रभू, कदापि नाही. अगदी तसंच या एकादशीचं आहे धर्मराजा. तिचं मूळ नाव योगिनी एकादशी आहे, पण वारकरी आणि वैष्णव परंपरेत तीच भागवत एकादशी म्हणून ओळखली जाते. तरी व्रत एकच आणि श्रीहरीची कृपाही एकच, कारण भक्ती कधी नावांनी बदलत नाही. प्रभू, मग योगिनी म्हणजेच भागवत एकादशीचा महिमा इतका महान का मानला जातो? कृपा करून ती पवित्र कथा सांगा. धर्मराजा, आता मी तुला अशी कथा सांगणार आहे जी प्रत्येक भक्ताच्या जीवनाला नवी दिशा देते. चला, या पवित्र कथेची सुरुवात श्रीहरींच्या नावाने करूया. जर तुमच्याही मनात श्रीहरी आणि आपल्या विठ्ठल माऊली विषयी अढळ श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्रद्धेने एकदा नक्की लिहा, ओम नमो भगवते वासुदेवाय. तुमचं प्रत्येक नामस्मरण म्हणजे श्रीहरींच्या चरणी अर्पण केलेलं एक दिव्य पुष्प आहे. आणि भगवान श्रीकृष्णांचे ते शब्द ऐकताच जणू काळाची चक्र हजारो वर्ष मागे फिरू लागली. आपण पोहोचलो स्वर्ग लोकातील एका अद्भुत नगरीत. बघा ना मंडळी, जिच्या वैभवापुढे सोन्यालाही तेज प्राप्त व्हायचं, जिथे प्रत्येक राजवाडा रत्नांनी उजळून निघाला होता आणि जिथल्या वातावरणात भक्तीचा सुगंध दरवळत होता. त्या दिव्य नगरीचं नाव होतं अलकापुरी. या अलकापुरीचे अधिपती होते देवतांचे कोषाध्यक्ष, महापराक्रमी, महादेवांचे अनन्य भक्त राजा कुबेर. त्यांच्या आयुष्यात संपत्तीची कधीच कमतरता नव्हती. पण तुम्हीच सांगा, त्या अमाप संपत्तीपेक्षाही त्यांना सर्वात प्रिय होती महादेवांची अखंड सेवा. आणि त्या सेवेची एक अत्यंत महत्वाची जबाबदारी त्यांनी आपल्या सर्वात विश्वासू यक्ष सेवकावर सोपवली होती. त्याचं नाव होतं हेममाळी. हेममाळी हा फक्त एक सेवक नव्हता, तो राजा कुबेरांच्या विश्वासाचा आधार होता. दररोज पहाटे तो कैलास पर्वताच्या कुशीत वसलेल्या पवित्र मानस सरोवरावर जात असे. तिथून सर्वात ताजी, सर्वात सुगंधी आणि सर्वात सुंदर कमळ निवडून आणत असे, कारण त्या फुलांनी स्वतः महादेवांची पूजा होणार होती. बघा, हेममाळीची ही सेवा एक दिवसही कधी खंडित झाली नव्हती. पण मंडळी, नियतीने त्या एका दिवसासाठी काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं. हजारो वर्षांपूर्वी स्वर्गातील त्या वैभवशाली अलकापुरी नगरीत प्रत्येक दिवसाची सुरुवात भक्तीने होत असे. पहाटेची ती सोनेरी वेळ, कैलास पर्वताच्या कुशीत विसावलेलं पवित्र मानस सरोवर. संपूर्ण सरोवरावर हलकसं धुकं पसरलं होतं. कमळांच्या पाकळ्यांवर दवबिंदू चमकत होते. मंद वारा वाहत होता आणि त्या वातावरणात एक विलक्षण शांतता होती. पण मित्रांनो, त्या दिवशीची पहाट जरी इतर दिवसांसारखीच उगवली होती, तरी त्या दिवसाचा शेवट एका भक्ताचं संपूर्ण आयुष्य कायमचं बदलून टाकणार होता. हेममाळी नेहमीप्रमाणे अत्यंत भक्तिभावाने मानस सरोवरात उतरला. तो एक एक कमळ अतिशय काळजीपूर्वक निवडत होता, कारण त्याला माहित होतं, ही फुलं कोणत्याही राजासाठी नव्हती. ही फुलं साक्षात महादेवांच्या चरणी अर्पण होणार होती. प्रत्येक कमळ तो हातात घेताना डोळे मिटून मनोमन भगवान शंकरांचं स्मरण करत होता. त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं, मनात भक्ती होती आणि हृदयात कर्तव्याची जाणीव होती. त्या सुवर्ण कमळांचा सुगंध इतका दिव्य होता की जणू संपूर्ण वातावरणच मंत्रमुग्ध झालं होतं. फुलांची सुंदर पाटी हातात घेऊन हेममाळी नेहमीप्रमाणे राजा कुबेरांच्या राजवाड्याकडे निघाला. पण मित्रांनो, नियती कधी कोणत्या वळणावर उभी असेल हे कोणालाच माहित नसतं. राजमहालाकडे जाणाऱ्या त्या वाटेवर हेममाळीचं स्वतःचं घर होतं आणि त्या दिवशी नेमकं त्याच घरासमोर त्याची पावलं नकळत थांबली. महाद्वारात त्याची पत्नी विशालाक्षी उभी होती. पहाटेच्या कोवळ्या प्रकाशात तिच्या चेहऱ्यावरचं तेज आणखी खुलून दिसत होतं. तिच्या कपाळावरचं कुंकू, डोळ्यातील निरागस प्रेम आणि ओठांवरचं मंद हास्य क्षणभर
हेममाळीच्या नजरा तिच्यावरच स्थिरावल्या. त्या एका क्षणी त्याच्या हातात अजूनही शिवपूजेची फुलं होती, पण त्याचं मन विशालाक्षीकडे ओढलं गेलं होतं. मित्रांनो, प्रेम पवित्र असतं, पण जेव्हा त्याच प्रेमामुळे कर्तव्याचं भान हरवतं तेव्हाच नियती आपला खेळ सुरू करते. हेममाळीच्या आयुष्यातही अगदी तसंच घडत होतं. स्वामी, तुम्ही यावेळी तुमच्या हातात तर शिवपूची फुलं आहेत. कृपा करून उशीर करू नका. मला आज मनात कसली तरी अनामिक भीती वाटते आहे. आधी महालात जा. महादेवांच्या पूजेत विलंब होऊ देऊ नका. विशालाक्षीच्या प्रत्येक शब्दात प्रेम होतं, काळजी होती आणि एक अज्ञात भीतीही होती. जणू तिच्या मनाला येणाऱ्या संकटाची चाहूल लागली होती. विशालाक्षी, फक्त काही क्षण तुझ्याशी बोलताना वेळ कसा निघून जातो हे मलाच कळत नाही. मी लगेच जाईन. काळजी करू नकोस. इतक्या वर्षांत मी कधी माझं कर्तव्य विसरलो आहे का? पण मित्रांनो, कधी कधी आयुष्य बदलण्यासाठी मोठी चूक करण्याची गरज नसते. फक्त थोडा वेळ आहे, हा एकच विचार संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. स्वामी, माझ्यासाठी नाही पण महादेवांच्या सेवेसाठी. आधी जा, मी इथेच आहे. तुम्ही परत याल तेव्हा आपण हवं तितकं बोलू. क्षणभर हेममाळीच्या मनात कर्तव्य आणि प्रेम या दोघांमध्ये एक अदृश्य संघर्ष सुरू झाला. एका बाजूला महादेवांची पूजा, राजा कुबेरांचा विश्वास आणि अनेक वर्षांची अखंड सेवा. दुसऱ्या बाजूला पत्नीचं निरागस प्रेम, तिची ओढ, तिचं हसू. त्या काही क्षणात त्याने निर्णय घेतला. तो महालाकडे वळला नाही. तो घराच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवून विशालाक्षी जवळ बसला. गप्पा सुरू झाल्या. क्षण मिनिटांत बदलले आणि मिनिटं कधी तासांत बदलली हे दोघांनाही कळलं नाही. मित्रांनो, हेममाळीला वाटत होतं आता जाईन, आणखी 2 क्षण, थोडासा वेळ. पण नियती कधी कोणाची वाट पाहत नाही. आणि त्या क्षणी राजा कुबेरांच्या राजमहालात असं काही घडत होतं ज्याची कल्पना हेममाळीने स्वप्नातही केली नव्हती. महादेवांच्या पूजेची वेळ निघून जात होती. राजा कुबेर हातात पूजा साहित्य घेऊन शांतपणे वाट पाहत होते. पण त्यांच्या संयमाची मर्यादा आता हळूहळू संपत चालली होती. आणि याच क्षणापासून हेममाळीच्या आयुष्यातील सर्वात भीषण अध्याय सुरू होणार होता. तिकडे अलकापुरीच्या त्या भव्य आणि दिव्य राजमहालात सर्व काही शिवपूजेसाठी सज्ज होतं. देवघरात सुगंधी धूप दरवळत होता. रत्नजडित पूजेचं ताट समोर मांडलेलं होतं. महादेवांच्या पिंडी समोर राजा कुबेर डोळे मिटून शांतपणे बसले होते. फक्त एकाच गोष्टीची प्रतीक्षा होती, हेममाळी आणि त्याच्या हातातील त्या पवित्र कमळांची. क्षणामागून क्षण पुढे सरकत होता. सूर्य आकाशात हळूहळू वर चढत होता. एक प्रहर संपला, 1 तास उलटला, 2 तास झाले, 3 तास झाले, पण हेममाळीचा काहीच पत्ता नव्हता. राजा कुबेरांनी पुन्हा एकदा राजमहालाच्या प्रवेशद्वाराकडे नजर टाकली. कदाचित आता तो येईल असं त्यांना वाटलं. पण बघा ना, वेळ कोणासाठीच थांबत नाही. पाहता पाहता 6 तास उलटून गेले. मंडळी, ज्यांची शिवभक्तीच त्यांचा श्वास होती, अशा राजा कुबेरांची पूजा आज पहिल्यांदाच थांबली होती. महादेवांच्या चरणी अर्पण होणारी फुलं अजूनही आली नव्हती. देवघरातील ती शांतता आता अस्वस्थतेत बदलू लागली आणि अस्वस्थता हळूहळू संतापात. राजा कुबेरांनी हळूच डोळे उघडले. त्यांच्या कपाळावर आठ्या उमटल्या. मनात एकच प्रश्न घुमत होता, हेममाळी, तो आजपर्यंत कधी उशीर झाला नाही. आज असं काय घडलं असेल? क्षणभर त्यांनी स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण महादेवांच्या पूजेची वेळ निघून गेल्याचं दुःख त्यांच्या मनाला अस्वस्थ करत होतं. शेवटी त्यांनी आपल्या दूतांकडे पाहिलं. त्वरित जा, हेममाळी कुठे आहे ते शोधा आणि त्याला ताबडतोब माझ्या समोर आणा. राजदूत वाऱ्याच्या वेगाने निघाले. अलकापुरीचे रस्ते ओलांडत ते थेट हेममाळीच्या घरासमोर पोहोचले. आणि तिथे त्यांनी जे पाहिलं ते पाहून त्यांनाही धक्का बसला. शिवपूजेसाठी आणलेली ती पवित्र सुवर्ण कमळं घराच्या एका कोपऱ्यात तशीच ठेवलेली होती. आणि हेममाळी आपली सर्व जबाबदारी विसरून विशालाक्षी सोबत हसत गप्पा मारत बसला होता. विचार करा जरा, जणू बाहेरचं जगच त्याच्या स्मरणातून नाहीसं झालं होतं. मंडळी, कधी कधी माणूस पाप करत नाही, पण कर्तव्य विसरतो. आणि अनेकदा कर्तव्य विसरण्याची किंमत पापापेक्षाही मोठी ठरते. दूतांनी कोणताही विलंब केला नाही. त्यांनी हेममाळीला ताब्यात घेतलं. क्षणात त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य नाहीसं झालं. हातातील फुलांकडे त्याची नजर गेली आणि त्याच्या हृदयात धडकी भरली. मी इतका उशीर?
त्या एका क्षणात त्याला स्वतःची चूक समजली, पण वेळ हातातून निसटून गेली होती. पश्चात्ताप सुरू झाला होता, पण नियतीने आपला निर्णय आधीच लिहून ठेवला होता. राजदूत त्याला घेऊन थेट राज दरबारात पोहोचले. संपूर्ण दरबार अगदी शांत होता. कोणीही बोलत नव्हतं. सगळ्यांच्या नजरा फक्त हेममाळीकडे होत्या. त्याचे पाय थरथरत होते. हातातील शक्ती निघून गेली होती. डोळ्यात अपराधीपणा स्पष्ट दिसत होता. मित्रांनो, कधी कधी शांतता आरडाओरडापेक्षाही जास्त भयावह असते. आणि त्या दिवशी राजा कुबेरांच्या दरबारात पसरलेली ती शांतता एका भयंकर वादळाची चाहूल होती. राजा कुबेर हळूहळू आपल्या सिंहासनावरून उठले. त्यांच्या डोळ्यात प्रचंड वेदना होती आणि त्याहूनही मोठा संताप. त्यांनी हेममाळीकडे रोखून पाहिलं. क्षणभर संपूर्ण महाल स्तब्ध झाला आणि मग त्यांचा कडाडणारा आवाज संपूर्ण दरबारात घुमला. हे हेममाळी, ज्यावर मी सर्वात जास्त विश्वास ठेवला, ज्याच्या हातून महादेवांची सेवा घडावी म्हणून तुला हे पवित्र कार्य दिलं, त्याच तू एका क्षणाच्या मोहासाठी महादेवांच्या पूजेची वेळ टाळलीस. तुझ्या हातातील फुलं देवाच्या चरणी पोहोचली नाहीत, कारण तू कर्तव्यापेक्षा मोहाची निवड केलीस. आजपासून तुझ्या या चुकीचं फळ तुला भोगावंच लागेल. मी तुला शाप देतो. याच क्षणी तुझं सुंदर शरीर भयंकर कुष्ठरोगाने ग्रासलं जाईल. तू स्वर्गातून पृथ्वीवर फेकला जाशील आणि जिच्यासाठी तू हे सर्व केलंस त्या प्रिय पत्नीपासून तू कायमचा दूर होशील. कुबेरांच्या मुखातून शापाचे ते शब्द बाहेर पडले आणि पुढच्याच क्षणी स्वर्ग लोकात असा एक चमत्कार झाला, ज्याने हेममाळीचं संपूर्ण आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त करून टाकलं. राजा कुबेरांच्या मुखातून शापाचे ते शब्द बाहेर पडताच क्षणभर संपूर्ण अलकापुरी थरारून गेली. आकाशात जणू काळे ढग दाटून आले. हेममाळीच्या तेजस्वी शरीरातून दिव्य कांती नाहीशी होऊ लागली. त्याच्या अंगावर भयंकर जखमा उमटू लागल्या. त्वचा विदीर्ण झाली आणि क्षणात एक चिरूंचा पूर वाहत होता. ती त्याच्याकडे धाव घेणार इतक्यात कुबेरांच्या शापाच्या प्रभावाने हेममाळी स्वर्गातून खाली खाली पृथ्वीकडे कोसळू लागला. मंडळी, एका क्षणाचा मोह आणि त्याची किंमत संपूर्ण आयुष्य इतकी मोठी असू शकते याची कल्पनाही हेममाळीने कधी केली नव्हती. काही क्षणांतच तो एका निर्जन घनदाट जंगलात येऊन पडला. अंगभर असंख्य जखमा, कुष्ठरोगाने विदीर्ण झालेलं शरीर, भूक, तहान, असह्य वेदना आणि प्रिय पत्नीपासून कायमचा झालेला विरह, या सगळ्यांनी त्याचं मन पूर्णपणे तुटून गेलं. दिवस सरत गेले. रात्र मागून रात्र उलटत गेली. न खायला अन्न, ना प्यायला पाणी, ना कुणाची साथ, ना कुणाचा आधार, फक्त दुःख, वेदना आणि पश्चात्ताप. पण मंडळी, इथेच हेममाळी आणि सामान्य माणसातला फरक दिसून येतो. इतक्या मोठ्या संकटातही त्याने देवाला दोष दिला नाही. तो असं म्हणाला नाही, देवा माझ्यासोबत असंच का? उलट तो प्रत्येक क्षणी स्वतःच्या चुकीसाठी अश्रू ढाळत होता. त्याच्या ओठावर एकच शब्द होता, मी चुकलो. हे महादेव, माझ्याकडून फार मोठी चूक झाली. एका क्षणाच्या मोहाने मी माझं कर्तव्य विसरलो. आज मी जे भोगतोय ते माझ्याच कर्माचं फळ आहे. पण प्रभू, माझ्या अंतःकरणातली भक्ती कधी हिरावून घेऊ नका. मित्रांनो, खरा पश्चात्ताप माणसाला पुन्हा देवाजवळ घेऊन जातो आणि हेममाळीच्याही आयुष्यात आता तसाच एक दिव्य क्षण येणार होता. असं म्हणतात, पूर्वी केलेली खरी भक्ती कधीच वाया जात नाही. हेममाळीने आयुष्यभर महादेवांची सेवा केली होती. त्याच भक्तीचं पुण्य आज त्याच्या पाठीशी उभं राहिलं. त्याच्या अंतःकरणात एक दिव्य प्रेरणा जागी झाली आणि तो वेदनांनी तडफडत, रांगत, अडखळत मेरू पर्वताच्या दिशेने निघाला. अनेक दिवसांचा प्रवास, असंख्य यातना, रक्ताळलेले पाय, तरीही त्याच्या मनात आशेचा एक छोटासा दिवा अजूनही तेवत होता. शेवटी तो मेरू पर्वतावर पोहोचला आणि तिथे त्याच्या डोळ्यांसमोर एक अद्भुत दृश्य उभं राहिलं. एक तेजस्वी आश्रम, सर्वत्र दिव्य शांतता, वातावरणात वेद मंत्रांचा मधुर नाद आणि त्या आश्रमाच्या मध्यभागी ध्यानस्थ बसलेले महातपस्वी सप्तकल्पायुषी महर्षी मार्कंडेय. त्यांच्या शरीरातून निघणारं तेज जणू हजारो सूर्यांच्या प्रकाशालाही लाजवात होतं. मार्कंडेय ऋषींनी हळूहळू डोळे उघडले. त्यांची नजर हेममाळीवर पडली. त्या नजरेत राग नव्हता, तिरस्कार नव्हता, होती ती फक्त करुणा. वत्सा,
तू कोण आहेस? तुझी ही अवस्था कशी झाली? कोणत्या कर्मामुळे तुला इतक्या यातना सहन कराव्या लागत आहेत? हेममाळी रडत रडत ऋषींच्या चरणी कोसळला. त्याने स्वतःची चूक लपवली नाही, दुसऱ्यावर दोष ढकलला नाही. जे घडलं ते अगदी तसं सगळं सांगून टाकलं. ऋषीवर्य, मी अलकापुरीचा यक्ष हेममाळी, राजा कुबेरांचा सेवक. एका क्षणाच्या मोहात मी माझं कर्तव्य विसरलो. महादेवांच्या पूजेसाठीची फुलं वेळेवर पोहोचवली नाहीत आणि आज माझी ही अवस्था झाली आहे. मला माझ्या पापाचं प्रायश्चित्त करायचं आहे. मला मुक्तीचा मार्ग दाखवा. माझ्यावर कृपा करा. हेममाळीचं बोलणं ऐकून महर्षी मार्कंडेयांच्या डोळ्यात करुणा दाटून आली. त्यांना समजलं, हा माणूस शिक्षा भोगून तुटलेला नाही, तर पश्चातापाने शुद्ध झाला आहे. वत्सा, ज्याला स्वतःची चूक मान्य करण्याचं धैर्य असतं, त्याच्यासाठी परमेश्वराचे दरवाजे कधीच बंद होत नाहीत. तुझ्या उद्धाराचा मार्ग आहे. आषाढ कृष्ण पक्षातील परम पवित्र योगिनी एकादशी हे व्रत श्रद्धेने कर. पूर्ण निष्ठेने श्रीहरीचं स्मरण कर. भगवान विष्णूंची कृपा तुझ्यावर नक्की होईल. मंडळी, ऋषींनी मार्ग तर दाखवला, पण प्रश्न अजूनही तसाच होता. एवढ्या मोठ्या अपराधानंतर श्रीहरी खरंच हेममाळीवर कृपा करणार होते का? हेममाळीने योगिनी एकादशीचं व्रत सुरू केलं आणि त्याच रात्री एक असा दिव्य चमत्कार घडला, ज्याने केवळ त्याचं शरीरच नाही, तर त्याचं संपूर्ण आयुष्य पुन्हा नव्यानं उजळून निघालं. मार्कंडेय ऋषींनी सांगितलेला मार्ग हेममाळीसाठी केवळ एक व्रत नव्हतं, ती त्याच्या नव्या जीवनाची शेवटची आशा होती. त्याने मनोमन श्रीहरींचा धावा केला आणि अत्यंत श्रद्धेने आषाढ कृष्ण पक्षातील परम पवित्र योगिनी एकादशीचं व्रत सुरू केलं. म्हणजे भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. प्रत्येक जपासोबत त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. जणू प्रत्येक अश्रू त्याच्या पापांचं प्रायश्चित्त करत होता. मंडळी, आता त्याच्या प्रार्थनेत संपत्ती नव्हती, स्वर्ग नव्हता, पत्नीचीही मागणी नव्हती. कारण दुःख माणसाला बदलतं आणि पश्चाताप त्याला परमेश्वराच्या अधिक जवळ घेऊन जातो. हे नारायण, हे श्रीहरी, माझ्या जीवनात कितीही संकट आली तरी मला तुमच्या भक्तीपासून कधीही दूर जाऊ देऊ नका. मला संपत्ती नको, कीर्ती नको, स्वर्गही नको. माझी एकच प्रार्थना आहे, माझं मन, माझा श्वास आणि माझं संपूर्ण आयुष्य सदैव तुमच्या चरणी अर्पण होऊ दे. मंडळी, जेव्हा भक्तीमध्ये स्वार्थ संपतो तेव्हा कृपा सुरू होते. त्या रात्री हेममाळीच्या निष्कपट भक्तीने जणू वैकुंठाचे दरवाजेच उघडले. संपूर्ण वातावरण एका अलौकिक तेजाने उजळून निघालं. हेममाळीला एक दिव्य स्वप्न पडलं. त्याने पाहिलं अथांग क्षीरसागर, शांत, निर्मळ, असीम. त्या क्षीरसागराच्या मध्यभागी शेष नागावर साक्षात भगवान श्री विष्णू विराजमान होते. त्यांच्या चरणी महालक्ष्मी प्रेमाने सेवा करत होत्या. सुदर्शन चक्र तेजाने झळकत होतं. शंखाचा मंद नाद संपूर्ण वैकुंठात घुमत होता. ते दृश्य इतकं दिव्य होतं की हेममाळीचे डोळे आपोआप अश्रूंनी भरून आले. तो काही बोलणार इतक्यात भगवान श्री विष्णूंनी त्याच्याकडे प्रेमाने पाहिलं. त्यांच्या ओठांवर मंद स्मित उमटलं आणि त्यांनी अत्यंत करुणामय स्वरात त्याला हाक मारली, वत्सा, हेममाळी. त्या दोन शब्दांनीच हेममाळीच्या हृदयातला सारा वेदनेचा भार जणू हलका झाला. तो अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी श्रीहरींकडे पाहत राहिला. वत्सा, तुझा पश्चाताप आणि तुझी निष्कपट भक्ती माझ्यापर्यंत पोहोचली आहे. मनापासून केलेली प्रार्थना कधीच व्यर्थ जात नाही. संकट माणसाची श्रद्धा मोडण्यासाठी येत नाहीत, तर त्याची भक्ती अधिक दृढ करण्यासाठी येतात. जो भक्त सुखातच नाही तर दुःखातही माझ्यावरचा विश्वास सोडत नाही, त्याच्यावर माझी कृपा सदैव राहते. आज मी तुझ्यावर प्रसन्न आहे वत्सा. मंडळी, हे स्वप्न होतं की साक्षात श्रीहरींचं दर्शन. हेममाळीला कळलंच नाही, पण सकाळ होताच त्याच्या आयुष्यात असा एक चमत्कार घडणार होता, ज्यामुळे राजा कुबेरांनी दिलेला भयंकर शाप एका क्षणात नाहीसा होणार होता. रात्र सरली. पूर्व दिशेला सूर्याची पहिली सुवर्ण किरणे पसरू लागली.
आणि मंडळी, त्या पहाटे सोबतच हेममाळीच्या आयुष्यात असा चमत्कार घडला ज्याची त्याने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. श्रीहरींच्या असीम कृपेने आणि योगिनी एकादशीच्या दिव्य प्रभावाने त्याच्या शरीरावरचा भयंकर कुष्ठरोग क्षणाक्षणाला नाहीसा होऊ लागला. जखमा भरून आल्या, त्याच्या अंगावर पुन्हा दिव्य कांती प्रगट झाली आणि काही क्षणांतच एकेकाळचा दुःखाने विदीर्ण झालेला हेममाळी पुन्हा आपल्या तेजस्वी, सुंदर, दिव्य यक्ष रूपात उभा राहिला. त्या क्षणी त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्याने दोन्ही हात जोडले आणि मनापासून श्रीहरींच्या चरणी कृतज्ञतेने मस्तक टेकवलं. कारण त्याला समजलं होतं की ही केवळ रोगातून मिळालेली मुक्ती नव्हती, तर श्रीहरींनी त्याच्या पश्चात्तापाचा स्वीकार केला होता. त्यानंतर हेममाळी पुन्हा एकदा स्वर्गातील अलकापुरी नगरीत परतला. राजा कुबेरांसमोर अत्यंत नम्रतेने उभा राहिला आणि आपल्या प्रिय पत्नी विशालाक्षीची भेट घेताच दोघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले. ज्यांनी विरहाची वेदना सहन केली होती त्यांनाच त्या पुनर्भेटीचं खरं सुख समजलं. बघा ना, त्या दिवसानंतर हेममाळीने आपल्या कर्तव्यात कधीच कसूर केली नाही आणि उर्वरित आयुष्य अधिक श्रद्धेने, अधिक नम्रतेने आणि अधिक भक्तिभावाने व्यतीत केलं. इतकं सांगून भगवान श्रीकृष्ण शांत झाले. धर्मराज युधिष्ठिरांच्या चेहऱ्यावरचा संभ्रम पूर्णपणे दूर झाला होता. त्यांच्या डोळ्यात आता समाधान, भक्ती आणि श्रीहरींविषयीचा विश्वास अधिक दृढ झाला होता. धर्मराजा, योगिनी एकादशीचं हे व्रत अत्यंत पुण्यदायी आहे. जो भक्त श्रद्धेने आणि निष्ठेने हे व्रत करतो त्याला 88,000 ब्राह्मणांना भोजन घातल्या इतकं पुण्य प्राप्त होतं. त्याच्या अनेक जन्मांतील पापकर्मांचा क्षय होतो आणि श्रीहरींची कृपा त्याच्या जीवनावर सदैव राहते. मंडळी, हेममाळीची ही कथा आपल्याला एक अमूल्य शिकवण देऊन जाते. विचार करा जरा, आपण माणसं आहोत, आपल्याकडून चुका होतात, कधी मोह होतो, कधी आपण कर्तव्यापासून दूर जातो. पण जो मनापासून आपल्या चुकीचा स्वीकार करतो, पश्चातापाने श्रीहरींची हाक मारतो आणि पुन्हा भक्तीच्या मार्गावर चालू लागतो, त्याला परमेश्वर कधीच दूर करत नाही. उलट तोच श्रीहरी एका माऊलीसारखे आपल्याला पुन्हा आपल्या कृपेच्या कुशीत घेतात. हीच योगिनी म्हणजेच भागवत एकादशीची खरी शिकवण आहे आणि हीच श्रीहरींच्या करुणेची खरी ओळख आहे. मंडळी, या पवित्र एकादशीच्या दिवशी शक्य असल्यास श्रद्धेने उपवास करा. अन्नाऐवजी फलाहार घ्या. कोणाचीही निंदा करू नका. मन, वचन आणि कर्म शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करा आणि दिवसभरात जास्तीत जास्त वेळ ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा किंवा विष्णू सहस्रनामाचं पठण करा. विश्वास ठेवा, मनापासून केलेलं एक नामस्मरणही श्रीहरींपर्यंत नक्की पोहोचतं.